मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये झालेल्या जे अतिवृष्टीचा पाऊस आहे याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे भरपूर नुकसान झाले आहे। हेच नुकसानीचे क्लेम किंवा विमा कंपनीकडे आपण ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे टाकायची हे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग बघूयात। सर्वप्रथम आपल्याला क्रॉप इन्शुरन्स या ॲपमध्ये यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा याच्यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर पीक नुकसान याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुढे पीक नुकसानीची पूर्वसूचना याच्यावर टिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आणि पुढे नेक्स्ट निवडल्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे। हंगाम निवडल्यानंतर आपल्याला वर्ष निवडायचं आहे। पुढे योजनेचा प्रकार म्हणजेच आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला राज्य निवडावे लागणार आहे। राज्य निवडल्यानंतर निवडा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुढे आल्यानंतर मित्रांनो, नोंदणीचा स्रोत याच्यामध्ये आपल्याला CSC हे निवडायचे आणि खाली बघा तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का या ठिकाणी टिक करून आपल्याला पॉलिसी क्रमांक म्हणजेच आपण विमा भरलेल्या पावतीचा रिसिप्ट नंबर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। रिसिप्ट नंबर बरोबर बघूनच या ठिकाणी टाका। रिसिप्ट नंबर टाकल्यानंतर आपला पॉलिसी क्रमांक टाकल्यानंतर यशस्वी याच्यावर आपल्याला टिक करायची आहे। हे टिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा आपल्याला पॉलिसी क्रमांक दाखवल्यानंतर त्याच्यावर टिक केल्यानंतर आपल्याला खाली शेतकऱ्याचे नाव अशा प्रकारचे सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे। खाली या चौकोन डब्यावर आपल्याला टिक करून पुढे घटनेचा प्रकार आपल्याला घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याकडे ज्या प्रकारचा नुकसान झाला आहे ते आपण या ठिकाणी निवडावा। आमच्याकडे जास्त पावसाचा झाला आहे त्याच्यामुळे आम्ही एक्झिस्ट रेनफॉल हे निवडणार आहोत आणि नुकसानीची किंवा घटनेची तारीख या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे। तारीख निवडल्यानंतर पुढे घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा याच्यामध्ये स्टँडिंग क्रॉप घ्यायचा आहे। पुढे नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे की किती प्रकारे आपलं नुकसान झालं आहे हे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। पुढे आपल्याला मित्रांनो शहरामध्ये काही नाही टाकलं तरी चालेल। पुढे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला फोटो अपलोड करा। या ठिकाणी आपल्याला आपल्या पिकाचा जो नुकसान झाला आहे त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी काढावा लागणार आहे। फोटो अपलोड झाल्यानंतर पुढे आपल्याला अशाच प्रकारे व्हिडिओ जो की 15-20 सेकंदचा या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे। व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओ घेऊन 15 ते 20 सेकंदचा व्हिडिओ घेऊन आपल्याला तो अपलोड करायचा आहे।
व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला सादर करा याच्यावर टिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला डॉकेट आयडी भेटणार आहे। या डॉकेट आयडीचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवावा किंवा प्रिंट काढून ठेवावी, कारण भविष्यात आपल्याला याची गरज पडणार आहे। मित्रांनो, आशा करतो की आमचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल। धन्यवाद।